चिखली तालुक्यातील सवना ते धोडप या रस्त्यावरील जे सवना गावामधील मारुती मंदिराजवळ असलेलं जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण काढण्यात यावं यासाठी विलास जाचक या युवकाने गेल्या 4 दिवसापासून ग्रामपंचायत समोर या ठिकाणी उपोषण सुरू केलंय। आपल्यासोबत स्वतः विलास जाचक आहे। काय सांगशील, गेल्या 4 दिवसापासून या ठिकाणी तू उपोषण करतोय, काय नेमकी मागणी आहे? माझी नेमकी मागणी आहे की इथं येणारा जाणाऱ्यांना नेहमी तकलीफ होती। नेहमी रोज इथं छोटे मोठे ॲक्सिडेंट होतात आणि वादही होतात। प्रशासनाने याची आतापर्यंत कोणतीच दखल घेतली नाही। उलटी म्हणजे या प्रकरणात त्यांनी खोटे डॉक्युमेंट सादर करून दिशाभूल केली। इथं कोणताही अधिकारी वा कोणताही हे येऊन पाहायलाही तयार नाही सरकारी डॉक्टरच्या व्यतिरिक्त। तू यापूर्वी सुद्धा उपोषण केलं होतं या संदर्भामध्ये, साधारण किती वर्षापासून यासाठी तू झगडतोय? साधारण 2021ला यापूर्वी मी उपोषण केलं होतं। साधारण 5 वर्ष झाले इथं ग्रामपंचायतशी झगडून राहिलो आणि हे कोणत्याही अर्जाला फक्त केराची टोपली आणि एक ठराव आणि चॉकलेट देऊन उठून दिलं की मोकळे करून देतात आणि नंतर त्यांची भाषाच बोलायची भाषाच बदलून जाते ना। आता काल परवा कोणी अधिकारी येऊन गेले का, बीडीओ ग्रामसेवक कोणी? हां, बीडीओ येऊन गेले। बीडीओला यांनी जे कागदपत्र सादर केले बीडीओने मान्य केलं की हे खोटे कागदपत्र आहे, मी हे घेत नाही। त्यांनी तरी बी त्याच्या प्रकरणात इतकं होऊनही दिशाभूल करणं लावली। जवळपास 1 महिना झाला आहे। आता ग्रामस्थांचा सुद्धा पाठिंबा आहे, मात्र कुठेतरी हे उपोषण जे आहे ते कुठेतरी दडवण्याचा प्रयत्न होतोय। काय नेमकी मागणी असणार आहे? हे उपोषण दडवण्याचं पण मी बी माझ्या भूमिकेवर ठाम आहे। यांनी जो आहे कारवाई करू तोपर्यंतच मी इथून उठणार आहे। ग्रामस्थांचा बी याला फुल पाठिंबा आहे। रात्री हे जे प्रकरण होतं हे चिघळलं होतं। रात्री इथं प्रशासन बी आलं होतं, पोलीस प्रशासन। ते थोडक्यात हे झालं, पण कधीही कोणत्याही काही घटना होऊ शकतात। नक्कीच खरं हे होते विलास जाचक के ते गेल्या 4 दिवसापासून या ठिकाणी ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण करतात आणि जोपर्यंत या रस्त्यावरील अतिक्रमण निघत नाही तोपर्यंत विलास जाचक हे आपल्या उपोषणावरती या ठिकाणी ठाम आहेत। कॅमेरामन निलेश देशमुख सह गणेश सोळंकी, TV9 मराठी, चिखली, उडान।